तुम्ही बघू शकता की भोपळ्याचा वेल आहे आणि भोपळ्याच्या वेलाला भोपळे लागलेले आहेत। तुम्ही दाखवते तुम्हाला भोपळा। हा बघा भोपळा इथे एक आहे हा, आणि दुसरा वाला तो दुसरा इथून दिसणार नाही आहे, मी तुम्हाला दाखवते। हा वाला बघा इथे आहे, इथे हे हा वाला इथे बघा, इथे एक आहे। हा मी तोडला भोपळा, याची भाजी करते, त्याची रेसिपी मी टाकते यूट्यूबला, तुम्ही सर्वांनी जाऊन बघा। हा भोपळा आहे, थोडासा कवळाच आहे, पण भोपळा चिरून घ्यायचा, त्याचे लहान लहान तुकडे करायचे आणि ते पातेल्यामध्ये टाकून पाणी वतून शिजवून घ्यायचं। नंतर तीळ, शेंगदाणे आणि हिरवी मिरची हे भाजून घेऊन त्याचं कूट बनवायचं। भोपळा शिजत आहे आणि शिजवून त्याला फोडणी द्यायची। त्याचं कूट आहे आणि जिरं लसूणची पेस्ट आहे, मीठ आणि हळद आणि हिरव्या मिरचीचा खरडा। आणि भोपळा शिजवून घेतलेला आहे आणि पातेल्यामध्ये तेल टाकून पातेल्यामध्ये तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर लसूण आणि जिरेची पेस्ट टाकून घ्यायची आणि ते थोडं त्याचा वास जाईपर्यंत थोडंसं हे करायचं। त्याच्यामध्ये खरडा टाकायचा चटणीचा, ओल्या मिरचीचा, ते असं भाजून घ्यायचं आणि हळद टाकून घ्यायची। हळद टाकल्यानंतर ते हलवून घ्यायचं पूर्णपणे, त्याला पिवळसर कलर येतो। तो थोडंसं कडू द्यायचं त्याला आणि नंतर भोपळा टाकून घ्यायचा। भोपळा टाकून घेऊन हलवून घ्यायचा पूर्ण, कारण चटणी मीठ त्याच्यामध्ये ते मिसळायचा। त्याच्यावरून मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार, आपल्याला कसं लागतं त्यानुसार मीठ टाकून घ्यायचं। कमी पण पडू द्यायचं नाही आणि जास्त पण होऊ द्यायचं नाही। मीठ हलवून घ्यायचं पूर्णपणे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणा आणि तिळाचं कूट असते ना, ते टाकून हलवायचं, कारण त्याच्यामुळे भोपळा टेस्टी लागतो तिळाच्या कूटामुळे। फायनली भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। कशी झाली आहे कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।